नमस्कार मित्रांनो, जी जून, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा बरंचसं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी जी मदत आली होती. आता यामध्ये जवळपास 14,500 शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आली. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली आणि काही शेतकऱ्यांच्या आली नाही. आणि याचं महत्त्वाचं जे कारण आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचं आहे. त्यामुळं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, की जेणेकरून त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे की आपली जी नुकसान भरपाई आहे ती का आली नाही म्हणून. आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, शासनानं नुकसान भरपाई दिली, मात्र त्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर डिजिटल ID असेल अशा शेतकऱ्यांच्या ही मदत डायरेक्ट खात्यात आली. आणि ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID नाही त्यांना KYC करावं लागत होती. पण आता यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की गेल्या 1-1.5 वर्षापासून शासन सांगत आहे की फार्मर डिजिटल ID काढून घ्या, कारण या फार्मर डिजिटल IDच्या माध्यमातून आपल्याला पीक विमा असेल, पीक कर्ज असेल किंवा ई-पीक पाहणी असेल, नुकसान भरपाई असेल, ज्या ज्या काही शासनाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला याशिवाय करता येणार नाहीत. कारण फार्मर डिजिटल IDशी आपली जी काही सातबारा आहे, आपली सर्व जमीन, बँकेचं खातं, आपण केलेला पेरा, या सर्व गोष्टी त्या फार्मर डिजिटल IDशी कनेक्ट आहेत. आणि तरी पण जवळपास 3,250 शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यातल्या आपले फार्मर डिजिटल ID काढलेले नाहीत आणि म्हणून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत आलेली नाही. आणि त्यांना KYC करण्याचं सुद्धा सांगितलं होतं आणि तरी पण काही शेतकऱ्यांनी आणखी ही KYC केलेली नाही. आता हे पैसे KYC करून येतील, मात्र यापुढं या शेतकऱ्यांना या गोष्टी जर करायच्या असतील, त्यामध्ये पीक विमा असेल, तुमची ई-पीक पाहणी असेल, तुम्हाला पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा शेतीच्या बाबतीत कोणतंही जे काम करायचं असेल, तर यासाठी फार्मर डिजिटल ID हा आवश्यक आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी आज नाही काढला, उद्या नाही काढला, तर त्यांना तो कधी ना कधीतरी काढावा लागणार आहे. त्यामुळं त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर डिजिटल ID काढावा. आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान भरपाईसाठी KYC केलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करून मग आपल्या ती मदत खात्यामध्ये येणार आहे, अशी ही माहिती होती. आता आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.